आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकताल, मी जेलात जाईल. जेलातले सगळे मराठ्याच्या कैदी एकत्र करीत जेलात मोर्चा काढी. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. सगळ्याचे टांगे पलटी करून मी त्याशिवाय शांत बसायचं नाही. नमस्कार, आपण पाहतोय प्रेस मराठी. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मला राज्यातून काढलं तर मी लई शहाणा आहे. इकडले मराठे तिकडल्या राज्यात बोलून मोर्चे काढेल. जेलातले सगळे मराठे कैदी एकत्र करून मोर्चा काढेल, पण समाजाशी गद्दारी करणार नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मला जेलमध्ये टाकतील, पण 6 कोटी मराठ्यांचं काय करणार? राजकारणात हलकत घेऊ नका. सगळ्यांची टांगे पलटी करेल. आरक्षणाचा गुलाल टाकल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा मराठा नेते मनोज जरांगे यांनी दिलाय. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळू द्यायचं नाही असं षडयंत्र होतं. काही लोकांचं म्हणणं होतं की मी जातीवाद करतोय, मराठा ओबीसी वाद करतोय. माझं एक तरी स्टेटमेंट दाखवा की मी ओबीसींना दुखावलंय. मी गावाखेड्यातल्या ओबीसी बांधवांना आतापर्यंत दुखावलं नाही. जातीवाद केला कुणी? तुम्ही आम्हाला जातीवाद म्हणता कसे? मी 13 तारखेच्या मतदानापर्यंत चांगला होतो. 13 तारीख झाली, मतदान संपलं, मग गुरगुर सुरू झाली, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली आहे. वेळ जर आली तर आपला उमेदवार द्यायचा नाही, पण पाडल्याशिवाय राहायचं नाही. ज्या जातीचा नेता मराठा विरोधी भूमिका घेईल त्याला निवडून येऊ द्यायचं नाही, असं आवाहन जरांगे पाटलांनी केलं. मग दुसरा डाव आता एसआयटीचा, म्हणजे एसआयटी नेमा याला जेलला टाकून दे. मी जेलात जाईल, मी जेलमध्ये सडन, पण मराठीचे आयुष्यभर गद्दारी नाही करणार. मी जेलात जाईल, जेलातले सगळे मराठ्याचे कैदी एकत्र करीत जेलात मोर्चा काढी. मी आपल्याला सुद्धा झोपा नाही येऊ देणार, कारण मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय. माझं एकच स्वप्न आहे, माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची. त्यामुळे मी भेट नाही. आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेलात टाकताल, हे कसं बघाल? असे स्वप्न नका बघू. हे स्वप्न बघायचे बंद करा आणि गोडी गुलाबीनं प्रस्त मार्ग करा. आधी सुद्धा तुम्ही काढली, सगळ्या सोयऱ्यांची आधी सुद्धा तुम्ही काढली, तिची अंमलबजावणी करा. बाकीच्या भानगडीत पडू नका. तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलाय, राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका. सगळ्याचे टांगे पलटी करून मी त्याशिवाय शांत बसायचं नाही. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणीचं आम्हाला राजकारण नाही करायचं. तो माझा मार्ग नाहीये. मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. आमचं आरक्षण आम्हाला द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लागलं. तुम्हालाही सांगतोय, कोणत्या नेत्याच्या पुढे करायचं जरा बंद करा. तुमचे वेगळे अधिकारी करायचं बघा, त्यांना शिक्षण द्या. आरक्षणातून अधिकारी बनवा. तुमच्याच लेकराच्या माग पुढे पळती रे. या व्हिडिओ बद्दल तुमचे मत, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका. आणि अशाच ताज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब आणि Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.